BLO आपण सर्वांना माहिती आहे बघा, सध्या BLOचे काम चालू आहे, SRचे काम चालू आहे. तर आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी आलेली, ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया. अत्यंत महत्त्वाची, महाराष्ट्रातील तमाम मतदार राजा जागावो, SR मतदार सर्वेचा धागा हो. मतदार यादी SRचा लॉंग फॉर्म या ठिकाणी असं आहे, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन पडताळणीबाबत माहिती. या ठिकाणी माहिती कोणती या ठिकाणी आपण पाहूया. 3 वेळा संधी, अन्यथा मतदानाचा हक्क हुकणार. म्हणजे BLO तुमच्या घरी 3 वेळा येईल, त्या 3 वेळा तुम्ही भेटला नाही प्लस फॉर्म भरला नाही तर यादीतून नाव कट होऊ शकतं. SR म्हणजे काय, तर SR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, केंद्रीय निवडणूक आयोगाची मोहीम. मतदार यादीतले डुप्लिकेट, मयत, शिफ्ट झालेले मतदार काढून टाकायचे आणि नवीन पात्र लोकांची नाव टाकायची, अशी त्याची प्रोसेस आहे. महाराष्ट्रामध्ये टाइम टेबल या ठिकाणी असा आहे बघा, तारीख आणि काय होणार, कसं होणार. 20 ते 29 जून 2026 BLO लोकांचं प्रशिक्षण, आणि या ठिकाणी BLO लोकांचं प्रशिक्षण झालेलं आहे. आता 30 जून ते 29 जुलै 2026 BLO घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार. 5 ऑगस्ट 2026ची कच्ची मतदार यादी प्रसिद्ध होणार. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर नाव नाही, चूक असेल तर दावा हरकत दाखल करायची मुदत. आणि 7 ऑक्टोबर 2026 अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार. तुम्हाला काय करावं लागेल तर बघा, केस 1 मध्ये 2002च्या यादीत नाव आहे, फक्त मॅपिंग फॉर्म भरून द्यावं लागेल, कागदपत्र नको. आपलं जर 2002च्या यादीत नाव असेल तर फक्त आपल्याला मॅपिंग फॉर्म भरून द्यावं लागेल, इतर कागदपत्र नको. केस 2 मध्ये 1 जुलै 1987 पूर्वी जन्म पण यादीत नाव नाही, जन्मतारीख प्लस जन्मस्थळ पुरावा खालच्या 11 पैकी एक कागद द्यावा लागेल. जर केस 2 मध्ये 1 जुलै 1987 पूर्वी जन्म पण यादीत नाव नाही, तर जन्मतारीख प्लस जन्मस्थळ पुरावा आणि खालच्या 11 पैकी एक कागद, ते कोणते या ठिकाणी आपण पाहूया. केस 3 मध्ये 1 जुलै 1987 ते 2 डिसेंबर 2004 दरम्यान जन्म झाला असेल तर स्वतःचा प्लस आई वडिलांपैकी आजी आजोबा एखादा जन्म पुरावा द्यावा लागेल. सुनांसाठी सध्याच्या सासरच्या मतदारसंघात नाव नसेल तर माहेरचा आई किंवा वडिलांचा 2002चा मतदान पुरावा लागेल. केस 4 मध्ये 2 डिसेंबर 2004 नंतर जन्म झाला असेल तर स्वतःचा प्लस आई वडील दोघांचाही जन्म पुरावा द्यावा लागेल. चालणारे हे 11 कागदपत्र कोणते, तर बघा, जन्मदाखला, पासपोर्ट, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, 10वी किंवा 12वीचे प्रमाणपत्र, कुटुंब नोंदवही, सरकारी जमीन व घराचे कागद, सरकारी ओळखपत्र, पेन्शन आदेश, वन हक्क प्रमाणपत्र, 1 जुलै 1987 पूर्वीचा बँक व पोस्टाचा पासबुक. विशेष बाब म्हणजे आधार कार्ड पुरावा म्हणून अजिबात ग्राह्य धरला जाणार नाही. घरी नसाल तर काय, BLO 3 वेळा येईल, भेटला नाही तर दारावर नोटीस चिकटवेल, त्यानंतरही संपर्क नाही झाला तर फॉर्म भरण्याची संधी जाईल. लक्षात ठेवा या 3 गोष्टी. माझे नाव मतदार यादीमध्ये आहे, त्यामुळे ते डिलीट होणार नाही, कृपया करून असा गैरसमजात राहू नका. 2 BLO आला की भेटा, 3 संधीनंतर नाव कट होऊ शकतं. 3 2002 यादीत नाव असेल तर टेन्शन नाही, फक्त सह्या द्या. आपल्या प्रभागातील मतदारासाठी खूप महत्त्वाचा विषय, वरील मेसेज जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवा. आपल्याला BLOंना सहकार्य करायचे. 2002च्या यादीत नाव असेल तर आपल्याला फक्त सही आणि तो फॉर्म भरून द्यायचा आहे. या अगोदर आपल्याला ऑनलाईन देखील आपण भरू शकतो, ते कसं भरतात याचं देखील मी व्हिडिओ काढणारच आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.